तेव्हाच बाहेर आले वायफाय बंद झाले चालणार रील्स तो उसके लॉन्च एक्सेस के लिए भी ये कर रहा है और फॉरेक्स चार्जेस भी उसको कुछ ज्यादा है 3-4% है उसको निको तू रेंज गेली वाटून चालत जाऊ आहे वॉशरूमला गेलाय म्हणजे आम्ही दोघं पण गेलेलो तू पण तेव्हाच बाहेर आले वायफाय बंद झाले चालणार रील्स म्हणल्यावरती मगाशी आपली ही बाहेरून एकटी हसत बसल्या हसत तू पण हसत तुला पण माहिती का हसत होतो आम्ही दोघं पण अचानक वॉशरूम मधून बाहेर आलो आणि हसायला लागलो कारण आम्ही दोघेही 10 मिनिट झालं वॉशरूम मध्येच बसून होतो आणि काय झालं कोणाला वायफाय बंद पडलं आणि त्यामुळे आमचे रील स्क्रोल व्हायचे बंद पडले मग आता आम्हाला कळलं की बाहेर आलो आम्हाला कळलं आम्ही का बाहेर आलो कारण की रील्स बंद झाले त्यामुळे प्रेशर यायचं बंद झालं आमचं मग कळलं अरे आपण बाथरूम मध्येच आहे आपला कार्यक्रम तर झालेला आहे आपल्याला आता उठावं लागेल डिटेल्स द्यायची काय गरज नाही अजून डिटेल दिले असते पण नको देतोच आता यार तू एवढी चांगली दिसायलास मी का असं दिसायला लागलोय कारण तू सेमच आवडतोस दरवेळी म्हणून वेगवेगळं आवरायचं असतं थोडं असं आवरू काय आता सेम म्हणजे असं करतो चल आता असं व्यवस्थित कर की असं नाही होत माझे ठीक आहे तर आता आपण भेटूयात मिसळ खायच्या इथे तर आमची मिसळ आलेली आहे हे दोघेही आम्हाला नाश्त्याला जॉईन केलेले आहेत आणि मिसळमध्ये काय काय फरसाणा पण आहे शेव पण आणि चिवडा पण टाकलेला आहे काहीतरी वेगळ्या प्रकारचं मिसळ आहे कसं वाटेल जरा एक टेस्ट करून सांग लवकर म्हणजे मी खायला चालू करेन आम्ही आलेलो आहे आकोडी रोडला बास्केट ब्रिज पासून थोडंसं राईट घेतल्यावरती DY पाटीलकडे जाताना बास्केट ब्रिज छान आहे ना एकदा बोल काय बोलायचं परत बोल जरा बारीक झाल्यासारखे थँक्यू सो मच बघ निकू ही बघा भूत लगेच आवरून बसली आणि आमच्यासोबत पहिला येणार होती मॉलमध्ये आता येणार नाहीये असू दे आता काय करू शकत नाही येस ठीक आहे अरे कसलंच चेहरा दिसायला मला पण दाखव जरा माझं पण दिसतं का तसं तुमच्यासारखं काळी दिसालच इकडे ये इकडच्या साईडला छान दिसत वाव अरे हे कॅमेऱ्यात काय तुम्ही करताय कॅमेरा चालू असताना अरे काहीतरी लागलंय काय सांडलंय त्याच्यावर मिसळ शॉपिंगला स्टार्ट तरी झालेली आहे जीन्स आणि टी शर्ट घालून घेऊन झालेला आहे Yes. आज छान वाटायला लागलं मॉलमध्ये वीकेंड गर्दी नाही एवढी आहे. गर्दी नाही आहे मस्त असं ट्राय वगैरे पण करता यायला सकाळी लागलंय आलो त्याचा फायदा झालेला आहे काहीतरी आम्ही मॉल ओपन करायला आलोय आम्ही शेटरच उघडाल मी शेटर उघडतो त्यांनी म्हणजे थांबा नको तुम्ही ठीक आहे हे जरा जास्त सांगतोय हा हे काय खरं नाही इकडूनच जायचंय का कुठं जायचं इकडूनच जायचं खाली बघत जायचं आता कुठं दिसतं हा माझा साईज आहे का हा तुझा साईज आहे परफेक्ट आहे एकदम. हा एवढी मोठी आहे मी हो. एल साईज आहे एवढी हो अजून मोठा पाहिजे एवढी पाहिजे एवढी आणि हे ना सगळे प्रत्येक कपडे बघायला तर मला काय म्हणतो हे जुनं दिसत नाही आहे का हे जुनं दिसत नाही का मला काही घेऊनच द्यायचं नाही आहे त्याला म्हणून असं करतो स्वतःच बघायला गेलं की सगळं आवडतं याला माझं कॅमेरा चालू केलं हां मग माझ्यासाठी बघ जरा छान छान कपडे तुझ्यासाठीच सगळं बघितलेलं आहे मी माझं आयुष्य तुला अर्पण केलेलं आहे हे काय आहे कपडे काय आहेत यार चल बोल बच्चन मिकी माऊस हे छान वाटायला गेलं थांब जरा हे माझं शॉपिंग करायला म्हणून आलो होतो आणि हिचं म्हणून शॉपिंग म्हटलं, चालू मला झालं माझ्याकडे नाही म्हणून माझं करायला लागलं आपण. हे बघा हा दिसतोय का हातात हा डेकीनं घेतलेला आहे आता फक्त बिलिंग करायचं राहिले तरी म्हणजे जाता आता अजून 4 बघूया आपल्याला कुठले आवडले तर तेही घेता येते आता मी एवढं ब्लॉग करतो तर माझ्याशी बोलत पण नाही निको हा कसा कारण दिसेल मला आज आहे ना म्हणजे कसं होतं माहिती का माझी शॉपिंग नव्हती करायची म्हणून मला आवडायला लागले जेव्हा मी माझी शॉपिंग करायला येते ना तेव्हा मला आवडत नाही
आणि So, मी हिच्यासाठी मी पण घेणार एक ड्रेस घेतलेला आहे, टी शर्ट घेतलेला आहे, तो तुम्हाला ती दाखवेल आणि मग तुम्ही सांगा कसा आहे ते. विषय खोल नाच खुळाचा आहे पण तरीसुद्धा हे निघा हा छान छान वाटलं ना. हां छान वाटतं. आपण मी घालून बघते मगच घेते. ठीक आहे चालेल. सॉरी माझं लक्ष नाही आहे कारण मी जराशी शॉपिंगमध्ये बिझी आहे. माझी केस बघ कसली झाली. यार माझी तर लिपस्टिक पूर्ण निघून गेली. थोडं अरे काय तुझं खाल्लं तर लिपस्टिक लिपस्टिक केस बघ इथं माझी कुठनं वर आलं. हे फुगलंय का असं? शीतल काय मागवलंय आपण? तेच तर तिथं pizza. डॉमिनोजचे पिझ्झे. नाईस. आणि हा बघा आता आंघोळ करून आलाय. तू कधी केलास? तू काय उद्या काल मी केलंस? दुसऱ्यांदा केली ना. दुसऱ्यांदा केली. असू दे. मी आज संडे आहे ना, संडे दिवशी काय असं Yes, आज आपण प्रॉपर आम्ही ना संडे असा एन्जॉय केला निखिलच्या स्टाईलमध्ये. स्टाईल मध्ये. जसं की त्याला मी एकदम फ्री टाइम दिला, त्याचं त्याला जे करायचं ते करा. मग तो दिवसभर झोपला मी दिवस आणि मी दिवसभर सिरियल बघितली. कालपासून मी एक सिरियल बघायला चालू केली. तीच कंटिन्युअस मी आज बघत संपून आज टाकलीस? नाही अजून संपली नाही ती, अजून संपणार संपली नाही. नाही. ओके. आणि काय झालं माहितीये का, आम्ही लास्ट जी क्लिप तुम्ही बघितली ती काल दुपारची आहे. त्याच्यानंतर आम्ही मॉलमधून एका फ्रेंडकडे गेलो. तिथून आम्ही आल्यानंतर परत दुसऱ्या फ्रेंड्सकडे गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री लेट आलो आणि आम्ही काहीच शूट नाही केलं. आणि आजचा दिवस तर एकदम आळशी प्रॉपर रविवार असा आमचा गेलेला आहे तो. तर त्यामुळे आम्ही काहीही दाखवलं नाही, काहीच केलंच नाही. दाखवण्यासाठी काहीच नव्हतं. आम्ही दोघंही असं इकडे तिकडे कुठेतरी पडून होतो असं घरामध्ये. मी आता एन्जॉय करायला पिझ्झा मागवलेला आहे. तर Yes, आणि मस्तपैकी पिझ्झा खायचा. आम्ही आता असं ठरवलंय की बास झालं बाहेरचं खाणं, बास झालं जंक फूड खाणं. तर बॅक टू ओरिजिनल रुटीनला आपण येऊया आता. उद्यापासून आम्ही प्रॉपर चालू करणार आहे जरासं डाएट वगैरे. आणि सो आज आम्ही आमची ट्रीट आहे. आणि सगळ्यात भारी मज्जा मगाशी मला विचारली, निखिल आपण संध्याकाळी सॅलड बिडाड बनवूया. मी म्हणलं ठीक आहे चालेल, सॅलड बिडाड बनव. मग मी दाढी करायला गेलो आणि मला म्हणते निघिला अरे बर्गर किंवा पिझ्झा खाऊया का आपण. मी म्हणलं ठीक आहे मागव, मला काहीही चालतं. ऍक्च्युली काय झालं माहिती का, मी ठरवलेलं की नाही आज रात्रीपासूनच का नाही करायचं आपण हेल्दी खाणं चालू, म्हणून मी सॅलड बनवणार होते. सगळं मागवून ठेवलंय मी आणि सगळं काय काय भरपूर काय काय मागवलंय. बट मला असं वाटलं की चला आज आपण आहे ना काहीतरी उद्यापासून करूया. आणि उद्यापासून नक्की करायचं आहे, अजिबात टाइमपास करायचा नाही. येस. आणि हा प्रूफ व्हिडिओ मध्ये आहे त्यामुळे आपण काहीही चेंज करू शकत नाही. असं काही नाहीये. म्हणजे आपण आपल्या मनासाठी करायचंय, आपल्यासाठी करायचंय ना. व्हिडिओच असं नाही. व्हिडिओसाठी नाही, माझ्याकडे प्रूफ आहे. तू असं म्हणलेली आहेस उद्यापासून करायचंय म्हणून. तर उद्यापासून आम्ही एकदम क्लीन खाणार आहे. क्लीन म्हणजे घरचं खाणं, चपाती भाजी भाकरी. त्यामुळे हा ब्लॉग आमचा एकदमच शॉर्ट मध्ये झालेला आहे. शॉर्ट अँड सिम्पल, नथिंग फॅन्सी. सो इथपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद. आणि असेच आमचे ब्लॉग्स बघत राहा, असे बघायला येत जायचं. अरे यांनी ब्लॉग टाकला की नाही, अरे यांनी ब्लॉग टाकला की नाही, असं चेक कर आणि बघा. म्हणजे आम्हाला छान वाटेल. तर आता आपण खायला चालू करूया काय, नाही तर गार होईल ते. येस ठीक आहे, चलो बाय. निकू काय वाचायला, अभ्यास करायला बाळ? हो, खूप माझं महत्वाचं आता हे आहे, एक्झाम आहे, त्याचा अभ्यास कर. काय आलं दाखवा बरं. वॉशिंग मशीनचं स्टँड आलेलं आहे, कारण की जुनं आपलं खराब झालं होतं म्हणून नवीन मागवलंय. तर ते आता काय म्हणतात त्याला, DIY करायचं. माझी हेल्प नको मागू, मी नाही करणार. तुझी नाही हेल्प मागत मी. लेवल इंडिकेटर पण दिलंय, म्हणजे तुमचं स्ट्रेट आहे का नाही ते सुद्धा कळतंय. मस्त सगळ्याला आहे. एकच नंबर, विशेष खोल ना. खतरनाक. चांगलं हे मिळालं तुला टाइमपास. मॅच बघत पण आता मॅच बघत करशील ना तू. नो डाऊट. आम्ही व्लॉग एंड केलेला पण हे आला काहीतरी नवीन काहीतरी आपण असं खतरनाक आहे. बघ की स्ट्रॉंग दिलेलं आहे, एकदम स्ट्रॉंगच पाहिजे. आपली मशीन जशा प्रकारे झालेली आहे त्याला स्ट्रॉंगच लागणार आहे. मशीन राहिलेली, आमची मशीन डान्सिंग मशीन झालेली आहे. त्यामुळे त्याला आता असलं, कारण आधीच्या ह्याला ना व्हील्स होते आणि ती पूर्ण चालू केल्यानंतर एका ठिकाणी असायची, बंद होईपर्यंत बाप तोपर्यंत ती वेगळीकडे गेलेली असायची. कशी नाही खूप परत दाखव. मग मला एकाने सांगितलं की तुम्ही ते व्हील्स वालं काढून टाका आणि हे म्हणजे नॉर्मल असं स्टँड घ्या की जेणेकरून हलणार आहे. आणि ते व्हील्स वरनं काढल्यावर आता खाली ठेवलं नुसतं तर ते हलत नाही. आता व्यवस्थित चालू आहे. हा ना, म्हणजे व्हील्सची चूक आहे. आउट झाला वाटतं कोणी तरी. ठीक आहे बाबा, कर बाबा. मी जाते, माझं मला जरा वेगळं काम आहे माझं.
कर